सुपर 30 हा चित्रपट बघितला आणि त्याच्यातून एक नवीन कल्पना सुचली की जसं त्या चित्रपटामध्ये गरीब विद्यार्थ्यांना एकत्र आणून त्यांना एक नवीन दिशा देण्यात आली शिक्षणाची. त्याच पद्धतीने 2026मध्ये जे आंबा उत्पादक आहेत ते 30 निवडायचे. त्याने ऑलरेडी बागा लावलेल्या आहेत आणि त्यांना उच्चांकित उत्पादन काढून द्यायचं. नॉलेज आमचं, मेहनत तुमची. त्याचबरोबर जे नवीन लागवड करणार आहेत असे 30 शेतकरी निवडायचे की त्यांना चांगली बाग तयार करून द्यायची पुढच्या 3 वर्षात. ह्या संकल्पनेवर काम करायला आता सुरुवात आपण करणार आहेत आणि महाराष्ट्रातले सुपर 30 2026चे आपण त्याचा एक ग्रुप तयार करणार आहे. प्रत्यक्ष त्या बागेला व्हिजिट देणार आहे. त्याचबरोबर त्यांचं माती परीक्षण, पाणी परीक्षण हे सर्व घेणार आहे आणि त्यांना वर्षाचं शेड्यूल आपण तयार करणार आहे. प्रत्यक्ष व्हिजिटद्वारे, प्रत्यक्ष व्हिडिओद्वारे, प्रत्यक्ष व्हिडिओ कॉलद्वारे हे सगळ्या बागांचं निरीक्षण करून किडींचं नियंत्रण आणि गरजेनुसार खतांच्या मात्रा ह्या देऊन यांना कसं उच्चांकित एक्सपोर्ट क्वालिटीचा आंबा तयार करून द्यायचं काम सुपर 30 ह्या ग्रुप तयार करून आम्ही स्वतः व्हिजिट देऊन जर असं केलं आणि खरंच अशा लोकांना जर 30 शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन आलं तर पुढं हे 30 शेतकरी दुसऱ्या 30 शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी हे उत्पादन काढून देतील आणि नक्कीच एक नवा उच्चांक गाठण्याची संकल्पना तयार होईल आणि भविष्यात शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा होईल. तुम्हाला काय नक्की वाटतंय ते नक्कीच ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स येतील. त्या कमेंट्समध्ये तुम्ही सांगा की तुम्हाला काय अपेक्षित आहे, हे असं केलं तर चालेल का, आणि जर होत असेल तर नक्की करू. आम्ही काहीच विकणार नाही तुम्हाला. काहींच्या डोक्यात लगेच हा प्रश्न आला, याला सुपर 30 करायचं आहे म्हणजे याला औषधी काय, माझे कुठलंही दुकान नाही, काही नाही. आणि हे पण तुम्हाला सांगतो की तुम्हाला कुठूनही रोपं घेता येतील तिथून घ्या. माझी जरी नर्सरी असली तर मी सांगणार नाही माझ्या जिथून घ्या, तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण ही सुपर 30 आपल्याला पुढच्या वर्षी हा ग्रुप तयार करायचा आहे. ज्या जुन्या लागवडी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा, ज्यांना 3 वर्ष झालेले आहेत, असे सुपर 30 म्हणजे 30 शेतकरी आपण घेणार आहे. त्यांचं माती परीक्षण हे सगळं आणि ह्या सगळ्यांमध्ये निवड करणारे सुपर 30ची 30 शेतकऱ्यांची नवीन लागवडी करणारे 30च शेतकरी आपण घेणार आहे 2026ला आणि त्यांचं एकदम जबरदस्त बाग तयार करून देणार आणि पुढं भविष्यात त्यांना त्याची पुढं अडचणच येणार नाही. 1 वर्षाचं तुम्हाला खताचं शेड्यूल तुमच्या समोर मॅनेज करून दिल्यावर पुढच्या वर्षी मला विचारायची सुद्धा गरज पडणार नाही. इतकं सुंदर नियोजन तुम्हाला करून देईन आणि त्याचं शेड्यूल पण तुम्हाला वर्षभराचं देईन. पुढच्या वर्षी मला विचारायची गरज पडणार नाही. चांगलं उत्पादन तुम्हाला आलं की पुढच्या वर्षीपासून तुम्ही ते शेड्यूल मेंटेन करायचं आहे. कारण प्रत्येक जिल्हा वेगळा आहे, तिथलं वातावरण वेगळं आहे, तिथल्या जमिनी वेगळ्या आहे, तिथले पावसाचं प्रमाण वेगळं आहे. म्हणून हे व्हिजिटद्वारे ठरवता येईल की तिथं काय परिस्थिती आहे आणि तिथलं किडींमधलं व्हेरिएशनसुद्धा वेगळं आहे. वेगवेगळ्या किडी आहेत प्रत्येक जिल्ह्यानुसार, कारण तिथलं वातावरण वेगळं आहे. तर त्यानुसार आपल्याला हे शेड्यूल, तुम्ही जनरल शेड्यूल नाही करू शकत. आता कोणीतरी येतं आहे आणि हे फवारा आणि ते फवारा हे नाही सांगू शकत, कारण तिथली परिस्थिती वेगळी आहे. जर तुम्ही आवश्यकता नसताना कीटकनाशकांची फवारणी केली तर मल्टी ड्रग रेजिस्टंट त्या किडींमध्ये येते, म्हणजे नंतर तुम्ही त्या प्रकारची कीटकनाशकं मारली तरी त्या किडी मरत नाही. म्हणून आपल्याला हे करण्याची गरज आहे. नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. मला ह्या वर्षी 2026चे नवीन लागवडी करणारं सुपर 30 आणि जुन्या लागवडी असणारे सुपर 30 म्हणजे 30 शेतकरी, नवीन लागवडी करणारे 30 शेतकरी आणि जुन्या लागवडी असणारे 30 शेतकरी असे आपण घेऊ आणि त्यांना, जे जुने शेतकरी आहेत त्यांना उच्चांक दर काढून देण्याचा प्रयत्न करू 2026 ते 27मध्ये. आणि जे नवीन लागवडी करणार आहेत त्याच्या पुढच्या 3 वर्षात त्यांची बाग एकदम जबरदस्त कशी चांगली राहील याच्यावर आपल्याला काम करायला सुरुवात करायची आहे. आणि नक्कीच
हा प्रयोग यशस्वी होईल असं मला वाटतंय. आपण व्हिडिओ कॉलद्वारे, प्रत्यक्ष व्हिजिटद्वारे आणि मार्गदर्शनाद्वारे ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणार आहे. पावसाळ्यानंतरची खतं, उत्पादनाच्या काळातल्या छाटणी, हे सर्व मॅनेज करणार आहे. तर नक्की तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट्समध्ये तुम्ही सांगा. तुम्हाला अपेक्षित असेल मी तुमचा माझ्याकडं नंबर मी तुम्हाला देईन. प्रत्यक्ष मला पण एक गोष्ट सांगू इच्छितो की प्रत्येकाने माती परीक्षांचे मला रिपोर्ट लागतील. हे सगळ्या गोष्टी आपण तुमच्या, आणि हे सगळं याच्यासाठी कुठलीही फी नाही मला द्यायची, तुम्हाला कुठलीच फी द्यायची नाही, लक्षात घ्या. कोणतीही फी द्यायची नाही. मी तुम्हाला हे फ्रीमध्ये शिकवणार आहे. हां, तुम्ही जर ट्रेनिंग घ्यायला आले तर तिथं तुम्हाला जेवणाचा वगैरे सगळा खर्च करावा लागतो, त्यावेळेस तुम्हाला फी द्यावी लागणार. पण ह्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी सुपर 30 जे निवडणार आहेत, जे नवीन लागवडी करणार आहेत ते पण, आणि जे ज्यांच्या जुन्या लागवडी आहेत त्यांना पण आपण एक उच्चांक दर काढून देणार आहे, उच्चांक उत्पादन काढून देणार आहे, मार्गदर्शन देणार आहे. एक्सपोर्ट क्वालिटीचा आंबा कसा तयार होतो ते सुद्धा मार्गदर्शन करणार आहे. एक्सपोर्टसाठी काय करावं लागतं ते सुद्धा मार्गदर्शन आपण करू. एक्सपोर्ट कंपन्या विविध आहेत, त्यांचे नंबरसुद्धा आपण देऊ. ते सुपर 30 2026 ते 27च्या दरम्यानचं आपण नियोजन करत आहोत. ज्यांनाही आता प्रशिक्षण घ्यायचं आहे तर 18/1/2026ची बॅच पूर्ण झालेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तेव्हा येता येणार नाही. पण 8/2/2026 म्हणजे फेब्रुवारीची जी बॅच आहे, जापनीज आणि इस्रायल तंत्रज्ञान, हे दोन्ही तंत्रज्ञान आपण शिकवणार आहे कसं होतं आहे. आणि तिथं मात्र तुम्हाला संधी आहे 8/2/2026ला. तर नक्की ह्या प्रशिक्षणाला या. आणि सुपर 30मध्ये तुम्हाला नोंदीसुद्धा करता येणार आहे. सुपर 30 ज्यांनाही सुपर 30मध्ये नोंद ज्या शेतकऱ्यांना करायची आहे त्यांनी करू शकता. ह्या वर्षीचं क्वालिटीचं उत्पन्न, हे एक्सपोर्ट क्वालिटी, तुम्हाला क्वालिटी बघताच लक्षात येते की काय क्वालिटी असू शकते. हे नॉर्मल आणि हे एक्सपोर्ट. तर धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय बळीराजा. नक्की कमेंट्समध्ये सांगा की तुमची इच्छा असेल तर करू शकता, नसेल तर काही कमेंट्स केलं नाही तरी चालेल. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय बळीराजा.